भयकथा डोखरीन. कथावाचक गंभीर आवाजात. गावाचं नाव होतं पिंपळवाडी. गावाच्या टोकाला झाडाझुडपांमध्ये लपलेलं एक मोडकं घर होतं. लोक म्हणायचे, तिथं डोखरीन राहते. चेटूक करणारी, काळ्या शक्तींची साधना करणारी स्त्री. ध्वनी, रात्रीचे झुरळांचे आवाज, लांबवर कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज. कथावाचक. एकदा गण्या नावाचा मुलगा धाडसाने गेला त्या घराजवळ. त्याच्या मित्रांनी चिडवलं, गेलास का डोखरीनला भेटायला? गण्या म्हणाला, अरे ती काही नसते, फक्त लोकांच्या गोष्टी आहेत. संगीतात हळूहळू भय वाढतं. कथावाचक. गण्या घराजवळ पोहोचला. दार अर्ध उघडं होतं. आत काळोख होता आणि हवेत जळलेल्या धुपाचा वास पसरला होता. त्याने आवाज दिला, कोणी आहे का? ध्वनी, घंटा हळूशी वाजते. कथावाचक. मंद, ताणलेला आवाज. आवाज परत आला, आहे. पण तुला यायचं नव्हतं. गण्या थरथरला. तो मागे वळायचा, तोच. दार आपटून बंद झालं. संगीत, अचानक जोराचा वारा, कुजबुज आणि ओरडण्याचे प्रतिध्वनी. कथावाचक. अंधारात त्याला दिसली एक बाई. लांब काळे केस, डोळ्यात जळती राख आणि हातात मृत पक्षाची हाडं. ती म्हणाली, लोक माझं नाव विसरलेत, पण माझं चेटूक नाही. ती जमिनीकडे हात ठेवते आणि गण्याच्या भोवती लाल वर्तुळ उठतं. ध्वनी, गण्याचा घाबरलेला आवाज, धक्कन पडण्याचा आवाज. कथावाचक. दुसऱ्या दिवशी लोकांनी ते घर पाहिलं. दार उघडं होतं. पण गण्या नव्हता. फक्त जमिनीवर लाल राखेचा वर्तुळ आणि एक छोटा मातीचा बाहुला पडलेला होता. मंद, थरारक संगीत मंदावतं. कथावाचक. हळू, भीतीदायक सुरात. आजही पिंपळवाडीतल्या लोकांना रात्री त्या घरातून घंटा वाजल्याचा आवाज ऐकू येतो. आणि हळूशी कुजबुज. पुढचा कोण? शेवटचा स्क्रीन टेक्स्ट. डोखरीन मरली असे म्हणतात, पण तिचं चेटूक अजून जिवंत आहे.